नमस्कार मित्रांनो, तर मी आता इथे करत आहे माझा अभ्यास. तर मी आता माझा इथे मराठीचा अभ्यास करत आहे. तर मी पटकन करायला घेते अभ्यास. थांबा 2 मिनटं थांबा. मी माझं सर्व जे हे आहे ते सामान जे आहे ते सर्व माझे कंपास आहे इथेच आहे. आता काम करणं सर्व मुश्किल असते. इथे माझी पाण्याची बॉटल आहे, आता वही आहे माझी मराठीची इथे आहे. अभ्यास बघूया काय आहे तो, त्याच्याप्रमाणे करूया. मराठीची वही आहे. ते पुस्तक काढते मी. एक मिनिट पुस्तक. तर मला हे रिझर्वेशन कार्ड मिळालेलं आहे 1 नंबर तृतीय. आणि हे मला भेटलेलं आहे ते दाखवण्याचं त्यांनी ते मी काढलेलं आहे सर्व. आत्ता अभ्यासाला सुरुवात करूया. मी सर्व सांगतो. तर आता मी दप्तर भरून इथे ठेवलेलं आहे. तर आता पुस्तक उघडूया. आता आपली उपाय सुरक्षा मी काय काढलेलं नाही, पण मैत्रिणी काढलं, मी नाही काढलं आहे. आणि आपल्याला आता हा स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे. तर आता माझा अर्धा लिहिलेला आहे, पण तो पेजवर आम्हाला एवढा सारा अभ्यास दिला नाही. माझं सोडवायचं राहायला, आम्हाला सांगितलं नव्हतं सोडवायला. हा एवढा मित्रांनो. इथे तो स्वाध्याय एक पेज सोडलं होतं मी तरी. बघा इथे हा मला अभ्यास दिला. तो मी काल घेतला होता. आजचा हा अभ्यास आहे. आणि इथे एक पेज सोडलं आहे त्यांनी. आणि हे श्लोक आणि हे मेट्रोवरचे हे म्हणजे आम्हाला पुढचं धडा शिकवायला घेतणार आहे तो वालाच आहे. ते हे पण सोडवायचं. तर हे पण मग मी आत्ता आत्ता लिहिलं होतं शाळेमध्ये असताना. आता लिहायला सुरुवात करूया स्वाध्यायाला. तर पहिला मी धड्याचं पाठाचं कवितेचं नाव लिहिते आणि मग दिनांक वगैरे लिहून सर्व करते. तर आता दिनांक लिहिते. तुम्हाला इथे दाखव. हे एवढं. हा एक पेन, ह्याला टोपण. हा एक पेन, ह्याला टोपण. हा एक पेन, त्याला पण टोपण. आणि ही एक पेन्सिल, त्याला पण टोपण दिलं. माझ्या भावाचा पेन होता, त्याचं टोपण मी घेतलं, ते लावलं. चांगलं दिसतं. आणि इथे पेन्सिल पण बनणार नाही. तर लिहायला सुरुवात करू. तर मी घेऊन येते. चांगलं. आणि आज दिनांक 28 इथे चांगलं नाही. 2/25 ते मी दिनांक आता वार येते. आता वार लिहिला. तर मी प्रश्न 1 लिहून घेते. तर आता हे लिहून लागणार आहे. आता एवढं लिहिलं मी. हे थोडंसं अध्याय मी सोडवणार.
तर चला सोड. तर मी प्रश्न लिहून घेते आणि त्याचं उत्तर पण खाली लिहिते आणि ते मग अभ्यास करते. आहे ब्लॉग आहे. मी ब्लॉग आता सुरुवात केली. हा पहिला ब्लॉग आहे माझा. तर मी एक चूक केली तुम्हाला. कितवा आहे? 14वा मार्च. आम्ही दैनंदिनीमधून हेच बघितलंच नाही. 1 मिनिट सेकंडमध्ये मला मी लिहिलं होतं का आज आम्हाला शिकवलं नाही. आम्हाला सांगितलं होतं हे ओरिजिन सर्व. शुक्रवारचं नाही ते आणि हे वेळापत्रक आहे. उद्या आणि शनिवार तेवढं विषय घेऊन जावं लागणार आणि हे आहे आज झालेले. आणि आम्हाला शारीरिक शिक्षणाचा तासच नव्हता. शारीरिक शिक्षणाचा आज तास नव्हता. तर तुला काय माहिती. तरी आम्हाला घेऊन गेले होते बाहेर. घेऊन गेले होते. चला इथं ठेवलं. चला तर मी हा स्वाध्याय पूर्ण सोडवलं. चला तर मी लिहिणं सोडून टाइमपास जास्त करते. पूर्ण लिहिते आणि ब्लॉग सुरू करते. ओके. तर हा एवढा आहे ना. यांचं सर्वांची उत्तरं लिहिते आणि मग मित्रांनो माझा एवढाच अभ्यास झाला आहे. आणि या भुरकट दिसते 1 मिनिट.